मित्रांनो, भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातची गठडी वळल्यानंतर त्याविषयीची सगळी माहिती हळूहळू समोर येऊ लागली आहे. त्याचे अत्यंत घाणेरडे असे व्हिडिओ सोशल मीडियात आहेत. त्याने केलेले लैंगिक शोषण, त्याने फसवलेल्या माणसांच्या कहाण्या हळूहळू लोकांसमोर येत आहेत. हे सगळे पुरावे कॅप्टन अशोक खरातला गाळात घालणार हे पुरेसे स्पष्ट आहे. मात्र हे सगळे झालेले असताना आपल्याकडे राजकारण करणाऱ्यांचं मात्र चांगलंच फावलंय. अशोक खरातने हिंदुत्वाच्या चेहऱ्याआड ही जी काही कृत्य केली आहेत ती निंदनीय आहेतच, पण कठोर शिक्षेला पात्र आहेत. मात्र खरातचे हे प्रताप बाहेर आल्यानंतर तथाकथित पुरोगामी, विचारवंत, लेखक, पत्रकार म्हणवणारे यांना रान मोकळे मिळाले आहे. त्यांच्या दृष्टीने ही सुवर्ण संधी आहे. हिंदुत्वाच्या नावाने गळे काढणाऱ्यांसाठी यासारखा सोन्याचा क्षण कधी येऊ शकत नाही. ते रकानेच्या रकाने भरून लिहू लागले आहेत, पोस्टवर पोस्ट टाकू लागले. मुळात या बनावट पुरोगाम्यांना, असल्या भोंदूबाबांना अटक व्हावी, त्यांची निंदनीय कृत्ये समोर यावीत, पीडितांना न्याय मिळावा असं अजिबात वाटत नाही. त्यांचा अजेंडा असतो तो हिंदू धर्मावर या निमित्ताने घाणेरडे आरोप करण्याचा आणि त्यावर चिखलफेक करण्याचा. तो अजेंडा सध्या अनेक जण राबवत आहेत.